आता बघूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। छत्तीसगडच्या कांकर भागात सुरक्षा दलाच्या जवानांकडून 29 नक्षलवाद्यांचा खात्मा। चकमकीत प्रत्येकी 27 लाखांचं बक्षीस असलेले दोघे ठार, 3 सैनिक जखमी। गुजरातमधील उद्योगपती भावेश भंडारींकडून 200 कोटींची संपत्ती दान। पत्नीसह दीक्षा घेत संन्यासाचा निर्णय, भिक्षा मागून पुढील आयुष्य जगणार। पाठिंब्यानंतर मनसेसोबत महायुतीकडून मुंबईला जागेवर लढण्याची बोलणी। राज ठाकरे इंजिन चिन्हावर ठाम, तर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांच्या नावाची चर्चा। आरोप प्रत्यारोप निवडणुकीपुरते होत असतात, निवडणुकीनंतर कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य। उदयनराजे भोसलेंनी एबी फॉर्म स्वीकारला। 18 तारखेला उदयनराजे साताऱ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे असा सामना रंगणार। उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली। एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार, नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला। राजन विचारे ठाण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। खबरदारी म्हणून बारामतीतून सुनंदा पवारांनी घेतला उमेदवारी अर्ज। सुनंदा पवार या रोहित पवारांच्या आई। सुप्रिया सुळेंचे समर्थक काका चव्हाणांची सुनेत्रा पवारांनी पुण्यात भेट घेतली। सुनेत्रा पवार आणि काका चव्हाणांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेत आमदार कैलास पाटलांना चक्कर। आता प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, तर ओमराजे निंबाळकरांकडून कैलास पाटलांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस। मुख्यमंत्री शिंदेंनी वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानची भेट घेतली। महाराष्ट्र बिश्नोई गँगला खपवून घेतलं जाणार नाही, गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेंना गावातील आजोबांनी 1100 रुपयांचा निधी दिला। पुन्हा ताकदीने निवडणूक लढा, तुमचा विजय ठरलेला आहे। गावभेट दौऱ्यादरम्यान कोल्हेंना भेटलेल्या आजोबांना विश्वास। रामनवमीच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे अयोध्येत। शेवाळेंनी प्रभू श्री रामांचं दर्शन घेतलं। राम मंदिरातील महंतांकडून शेवाळेंना चांदीच्या धनुष्यबाणाची प्रतिकृती मिळाली। रामनवमीला उद्या अयोध्येत रामलल्लांचा सूर्यतिलक। उद्या 12 वाजता विधिवत पूजेसोबत सूर्यतिलक होणार। अयोध्या नगरीत रामनवमीची जय्यत तयारी। 500 नंतर प्रभू श्रीराम मंदिरात 500 वर्षांनंतर विराजमान झाल्यानंतर अयोध्येतली ही पहिली रामनवमी। अयोध्येत तब्बल 50 लाख भाविक येण्याची शक्यता। खासदार राजन विचारे आयोजित ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरेंची भेट। रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची ही आरती। अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर। पंतप्रधान मोदी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते।